नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात झटपट इन्फो। तर मित्रांनो, शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहे। यामध्ये तुम्ही जे शेतकरी आपल्या पिकांचा पीक विमा काढत असतात त्याच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आता तुम्ही घर बसल्या एका क्लिकवरती आणि व्हॉट्सअपवरती घेऊ शकणार आहात। तर यामध्ये विमा कंपनीने त्यांचं व्हॉट्सअप चॅटबोट जे आहे ते सुरू केलेलं आहे। यामध्ये तुम्हाला कोणत्याही विमा कंपनीला कॉल करायची गरज नाही। तुमच्या पीक विम्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही आता एका क्लिकवरती व्हॉट्सअपमध्ये घेऊ शकणार आहात। तर ते कशा प्रकारे करायचं आणि त्यामध्ये तुम्ही काय काय सुविधा घेऊ शकणार आहात, जसे की तुमचा पीक विमा काढलेला आहे, तुम्ही पीक विमा केव्हा काढलेला आहे त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे। सोबतच जर तुम्ही पीक विमा करता क्लेम केलेला असेल तर त्या क्लेमचं काय स्टेटस आहे, तुमच्या पीक विम्याचं काय स्टेटस आहे, सोबतच एखादी कंप्लेंट केलेली असेल तर त्याचा काय स्टेटस आहे, सर्व काही तुम्ही व्हॉट्सअपवरतीच माहिती हे जाणून घेऊ शकणार आहात। तर याकरता तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे, पीक विमा काढताना जो तुम्ही नंबर दिलेला होता त्या नंबरवरूनच हा मेसेज करायचा आहे। तर हा मेसेज नक्की कोणाला करायचा आहे, तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर हा जो तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे या नंबरला तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे। हा नंबर तुम्ही कोणत्याही नावाने सेव्ह करू शकता, तुम्हाला जशा प्रकारे वाटते त्या नावाने तुम्ही आठवण राहील अशा प्रकारच्या नावाने तुम्ही हा नंबर सेव्ह करू शकता, जसे की पीक विमा। तर हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे व्हॉट्सअपवरती आणि व्हॉट्सअपवरती गेल्यानंतर या नंबरवरती तुम्हाला हाय अशा प्रकारचा मेसेज टाईप करायचा आहे। पुढील प्रोसेस आपण स्क्रीनवरती समजावून घेऊया। त्यानंतर काही वेळातच तुम्हाला रिप्लाय येईल, ज्यामध्ये पॉलिसी स्टेटस आणि इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन अशा प्रकारचे 3 ऑप्शन दिसेल। तर इथे आपण सी ऑल ऑप्शन यावरती क्लिक केलं आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पॉलिसी स्टेटस, तर ते आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे। पॉलिसी स्टेटस या ऑप्शनवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पॉलिसीबद्दल संपूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे ते इथे पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही रब्बी किंवा खरीप हे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता। जर जुनं स्टेटस बघायचं असेल तर तिथे खाली जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं जे इयर आहे रब्बी किंवा खरीप ते इथे सिलेक्ट करायचं आहे। जसे की तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इयर आलेले आहे आणि इथे मी तुम्हाला खरीप 2023 सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुमचा खरीप 2023चा जो डाटा आहे पॉलिसी स्टेटसचा तो सर्व काही इथे पाहायला मिळेल। त्यानंतर एक ऑप्शन येईल कन्फर्मेशनचा, जर तुम्हाला पुढे आणखी चालू ठेवायचं असेल तर किंवा इथे तुम्हाला यस करायचं आहे आणि जर तुम्हाला चालू ठेवायचं नसेल तर इथे नो करायचं आहे। तर इथे आपण आता यस करूया। त्यानंतर परत तुमच्यासमोर ऑप्शन जे आहे ते पाहायला मिळणार आहे। यस केल्यानंतर तुम्हाला परत जे ऑप्शन स्टार्टिंगला आलेले होते ते परत आलेले आहे। त्यानंतर आपण इथे सी ऑल ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहूया की एखादा स्टेटस असेल किंवा क्रॉप इन्शुरन्सबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर ते सुद्धा आपण इथे घेऊ शकतो। तर इथे आपण क्लेम स्टेटसवरती क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जे इयर आहे ते सिलेक्ट करायचं आहे, रब्बी किंवा खरीप 2024-25 जे काही तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। मी इथे तुमच्यासमोर सिलेक्ट करून दाखवलेलं आहे। त्यानंतर त्याबद्दलचा जो क्लेमचा स्टेटस आहे त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ते इथे येणार आहे, ज्यामध्ये तुमचा क्लेम झालेला आहे की नाही, क्लेम झालेला असेल तर तो कधी झाला आणि किती रुपयांचा झाला आणि पॉलिसी नंबर वगैरे सर्व काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल आहे। त्यानंतर जर तुम्हाला इथे आणखी जर पुढे चालू ठेवायचं असेल किंवा हे बंद करायचं असेल तर तुम्ही इथे यस किंवा नो करू शकता। जसे की मी ते पुढे आणखी मला जर इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तर मी इथे यस केलेलं आहे। त्यानंतर सी ऑल ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑप्शन आहे ते क्लिक करू शकता। तर आपण इथे आता सिलेक्ट केलेला आहे जे आपला पीक विमाचा लॉस झालेला आहे, तर क्रॉप लॉस इंटिमेशन जे असतं तर त्याचं स्टेटस आपण इथे पाहणार आहोत। तर त्यानंतर परत आपल्याला रब्बी किंवा खरीप याचं ऑप्शन तिथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्ही जे इयर आहे ते सिलेक्ट करू शकता आणि त्याबद्दलचं जे स्टेटस आहे ते सुद्धा इथे परत तुम्ही चेक करू शकता। तर अशा पद्धतीने तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून सर्व काही जे प्रोसेस आहे पीक विम्याबद्दलची इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्ही आता घर बसल्याच घेऊ शकणार आहात। आणि यानंतर जर तुम्हाला हे क्लोज करायचं असेल तर तिथे जे कन्फर्मेशन मेसेज येतो त्यावरती आपण नो करायचं आणि ऑटोमॅटिकली हे तुमचे जे चॅटबॉट आहे ते बंद होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे याला सेव्ह करायचा आहे आणि तुमच्या
पीक विम्याबद्दलची सर्व काही इन्फॉर्मेशन जे आहे ते एका क्लिकवरती तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मिळवू शकणार आहात। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आता व्हॉट्सअपवरती सर्व काही जी माहिती आहे पीक विम्याबद्दलची ते एका क्लिकमध्ये घेऊ शकणार आहात। तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात। तर अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा, जेणेकरून कुठलीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।